जय ख्रिस्त. पुन्हा एकदा आपणा सर्वांना देवाचे प्रियजन, आजच्या दिवसामध्ये जे प्रभूचं वचन आपल्या प्रत्येकासाठी आहे ते वचन आहे मत्ती शुभवर्तमान 8 अध्याय आणि त्याचं 28 वचन. वचनात असं लिहिलंय, मग तो पलीकडे गद्रेकराच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असता त्याला भेटले. ते इतके अकराळ विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. हालेलुया. देवाचे प्रियजन, प्रत्येक व्यक्तीला वाटतं त्यांनी यशस्वी व्हावं, त्यांनी आशीर्वादित व्हावं, त्यांनी उंच पदोन्नतीला जावं, चांगल्या मार्गावरती पुढे जावं, परंतु काही अडखळणं असतात आणि त्या अडखळणांमुळे आपल्याला आपल्या निश्चित स्थानापर्यंत पोहोचता येत नाही. देवाचे प्रियजन, खरोखर आज हे वचन आपल्याला मार्गदर्शन करत आहे. जर असं काही अडखळण आपल्या जीवनामध्ये आहे तर आपल्याला काय करायला पाहिजे या वचनामध्ये लिहिलंय. बायबल असं सांगतं, त्या वाटेने कोणालाही जाणं शक्य नव्हतं. अशी ती वाट होती. कदाचित ती वाट 2 शहरांना 2 गावांना जोडणारा एक शॉर्टकट असू शकते, परंतु या भूतबाधित व्यक्तींमुळे ती वाट बंद झाली होती, दळणवळण ठप्प झालं होतं. हालेलुया. देवाचे लोक, परंतु बायबल असं सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने तीच वाट धरली. आपल्या शिष्यांना घेऊन तो त्या वाटेवरती सर्वांच्या पुढे चालत होता. माझ्या देवाच्या लोकांना, ज्यावेळेस प्रभू एखाद्या मार्गावरती आपल्याही पुढे चालतो ना, त्यावेळेस तो मार्ग आपल्यासाठी उघडला जातो. हालेलुया. किती बंद दरवाजे असू द्या, ते आपल्यासाठी उघडले जातात. निर्गमच्या 14 अध्यायामध्ये फारोचं सैन्य मागं होतं, पुढे तांबडा समुद्र होता, वाट मात्र कुठेच नव्हती, सर्व काही बंद असं दिसत होतं. परंतु परमेश्वराने ज्या वेळेस त्या ठिकाणामध्ये मोशेला सांगितलं, मोशेला आज्ञा केली, त्यानंतर आपण पाहतो मोशेने काठी उगारली, तांबडा समुद्र दुभंगला आणि पूर्ण इस्रायल त्या कोरड्या भूमीवरून पलीकडे असं निघून गेलं, असं बायबल आपल्याला सांगतो. हालेलुया. एक बंद मार्ग होता. त्या मार्गाची अपेक्षा नव्हती का समुद्रातून मार्ग निघेल, परंतु देवाने काढला. माझ्या देवाचे लोक, ज्यावेळेस एखाद्या मार्गावरती प्रभू अग्रगामी येतो, ज्यावेळेस एखाद्या मार्गावरती प्रभू आपल्या पुढे चालतो ना, त्यावरती किती अडखळण असू द्या, ते सर्व अडखळण दूर निघून जाते. हालेलुया. माझ्या देवाचे प्रिय लोक, खरोखर आपल्या जीवनामध्ये काही अडखळण असेल, यशापर्यंत पोहोचण्यासाठी, पदोन्नतीपर्यंत पोहोचण्यासाठी, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी, आशीर्वादापर्यंत पोहोचण्यासाठी, आरोग्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही अडखळण असू शकतात. माझ्या देवाच्या लोकांना, आज त्या सर्व अडखळणांना प्रभूच्या स्वाधीन करा. प्रभूला म्हणा, प्रभू माझ्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी, आरोग्यापर्यंत, आशीर्वादापर्यंत, यशापर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जे या मार्गावरती अडखळण आहे, प्रभू ते अडखळण मी तुझ्या स्वाधीन करत आहे आणि हा मार्गही तुझ्या स्वाधीन करत आहे. निश्चित प्रभू तो मार्ग तुमच्या आणि माझ्यासाठी उघडा करेल, त्यावरचे सर्व अडखळणं तो दूर करेल आणि खरोखर आपल्याला त्या निश्चित स्थानापर्यंत पोहोचवेल. हालेलुया. माझ्या प्रियांनो, खरोखर ज्यावेळेस यशाया 52:12 मध्ये वचन सांगतं, परमेश्वर तुमचा पुढारी आहे, इस्रायलाचा देव तुमचा पाठीराखा आहे. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस अनुवाद 31:8 मध्ये वचन असं सांगतं, तुझ्या पुढे चालणारा परमेश्वरच आहे, तो तुझ्या बरोबर असेल, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. भिवू नको व कचरू नको. हालेलुया. प्रभूचं वचन आज आपल्याला सांगतं, ज्या मार्गावरती तुम्ही चाललेला आहात तो मार्ग यशाचा आहे, आशीर्वादाचा आहे, चांगले जीवन जगण्याचा आहे. आणि त्या मार्गावरती जर पुढे जाण्यासाठी काही अडखळण आहे, आज प्रभूला म्हणा, प्रभू तू माझ्या पुढे चाल, मी तुझ्या मागे आहे. हालेलुया. आणि त्या मार्गातले सर्व अडखळण दूर होतील, का? कारण की प्रभू स्वतः ते अडखळण दूर करणार आहे. हालेलुया. पुढे वचन जर आपण वाचलं त्यामध्ये, तर ते भूतबाधित व्यक्ती त्या भूतांपासून आजाद झालेले आपण पाहतो माझ्या देवाच्या लोकांना, आणि तो मार्ग सर्वांसाठी खुला झालेला आपण पाहतो. खरोखर प्रभू हे वचन आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करू. देवाचे लोक, जसं हे अडखळण या मार्गावरचं निघून गेलं, प्रभू तसंच अडखळण तुमच्या आणि माझ्या जीवनातलं काढून टाकेल, चांगल्या मार्गावरती आणि ध्येयापर्यंत प्रभू आपल्याला घेऊन जाईल. आमेन. 2 शब्दाची प्रार्थना करू. महान गौरवशाली परमेश्वरा, तुझ्या चरणाजवळ आम्ही येतो, विनंती प्रार्थना करतो. आज हा संदेश ऐकणारा जो माझा भाऊ आणि बहीण आहे, त्यांच्या मार्गात जे काही अडखळण आहे प्रभू, ते सर्व अडखळण मी तुझ्या स्वाधीन करतो. यशापर्यंत, ध्येयापर्यंत, आरोग्यापर्यंत, आशीर्वादापर्यंत, पदोन्नतीपर्यंत जाण्यासाठी जे काही अडखळण आहे ते अडखळण तो मार्ग तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या भावाला आणि माझ्या बहिणीला सुनिश्चित स्थळी पोहोचव आणि सर्व चांगल्या गोष्टी त्यांच्या
त्यांच्यासाठी तू देत आहेस त्याबद्दल धन्यवाद करतो. सर्व गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावाने केली म्हणून तू ऐक प्रभू. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देतो.